क्रांतिकारक पुणेमध्ये जमलेले सगळे अधिकारी, मी सुरुवातीला भारतीय जनता पक्ष आणि एनडीए सरकारचा जाहीर निषेध करतो. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य ज्यांनी उद्ध्वस्त केलं, या सरकारचा, शिक्षण मंत्र्यांचा, पंतप्रधानांचा, गृहमंत्र्यांचा, सगळ्यांचा मी जाहीर निषेध करतो. आपण सगळेजण गेले 24 दिवस सोशल मीडियाला, सगळ्या चॅनल्सवर दिल्लीची परिस्थिती बघत आहोत. नाही, अतिशय भयानक, विदारक, अगदी मन हिरावून टाकणारी एक परिस्थिती या देशाने बघितलेली आहे. खरं तर आता या टप्प्यामध्ये जर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नसता तर नेपाळची पुनरावृत्ती या देशामध्ये होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि जी लोक पंतप्रधानांच्या विरोधात बोलतात, जी लोक गृहमंत्र्यांच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर रासुका लावण्याचं त्यांनी आता षडयंत्र केलेलं आहे. परंतु मी या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर त्यांच्या विरुद्ध बोलतो. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होऊन चालणार नाही, त्यांचा राजीनामा झालेला आहे. परंतु या देशाचे पंतप्रधान, अनपढ पंतप्रधान, अशिक्षित पंतप्रधान यांनी पहिला राजीनामा दिला पाहिजे. या देशाचे पूर्वी असलेले तडीपार गृहमंत्री यांच्या विरोधात बोलल्यानंतर रासुका लागला जातो. त्यांची जी परिस्थिती बघितल्यानंतर या देशाचे विद्यार्थी ज्यावेळी सगळे जंतर मंतरवर गेले, केवळ विद्यार्थी नव्हे, त्यांना समर्थन देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी अगदी नागालँड, अरुणाचल प्रदेश, केरळापासून, कर्नाटकापासून विद्यार्थ्यांबरोबर वयोवृद्ध लोक, नोकरी नेसलेल्या माझ्या महिला माता भगिनी त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना सपोर्ट केला. या लोकांना तुम्ही काठ्याने मारलं, त्यांची डोकी फोडली. या गृहमंत्र्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांनी देखील राजीनामा द्यावा अशी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर मागणी करतो. प्रचंड अशा पद्धतीचा रोष व्यक्त करून आंदोलन केलेले आहे. एक सांगा, जंतर मंतरवर त्या विद्यार्थ्यांनी गांधी मार्गानं, शांततेच्या मार्गानं त्या ठिकाणी आंदोलन करायचा प्रयत्न केला होता. ते आंदोलन करणं हे लोकशाही मधलं हत्यार आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे. शांततेच्या मार्गानं ज्यावेळेस विद्यार्थी आंदोलन करत होती, त्यावेळेस या निर्लज्ज सरकारनं त्यांच्या भावनेचा विचार करायला सोडून त्यांच्यावर अमानुष अशा पद्धतीने लाठी हल्ला केला. त्या ठिकाणी धुराच्या नळकांड्या फोडल्या, किंबहुना काही आमच्या महिला भगिनींच्यावर केविलवाण्या किंवा त्यांच्या भावे जागेवर सुद्धा मारायचा अत्याचार केला. किंबहुना त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहता येणार नाही किंवा ते सहन होणार नाही अशा पद्धतीच्या निर्लज्जपणाचं वर्तन विलंब करणे असं दिल्ली पोलिसांनी केलं. दिल्ली पोलिसांच्या वर एवढं धाडस आलं कुणाकडून? त्यांच्या पाठीमागे ऑर्डर देणारे कोण? आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्यावर अमानुष अशा पद्धतीचा हल्ला करण्यात आला, भ्याड हल्ला करण्यात आला, त्या विद्यार्थ्यांचा प्रति विषय व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण सगळे जमलोय. खरं तर इतिहास ज्यावेळेस लिहिला जाईल त्यावेळेस प्रत्येक पुस्तकाच्या एका पानावर ज्या ज्या विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला, एक लाठी मारली, त्या लाठीचा उत्तर 2029 मध्ये बीजेपी सरकारला हिशोब द्यावा लागेल. आणि किंबहुना हे जे पाप त्यांच्या हातून घडतंय ते पाप त्यांना 2029 मध्ये फेडावं लागणार आहे. त्यांना दडपशाहीने, हुकुमशाहीने त्या ठिकाणी उचलून दवाखान्यामध्ये गेलं आणि कुणाला भेटून गेलं नाही. ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये त्यांना आजपर्यंत वाटलं होतं पक्ष विरोधात केला, त्यांची फोडफोड करायची, प्रतिनिधी विरोधात केला, त्याला ईडी शिडी लावायची, शिव्या लावायचे, उचलून आत टाकायचे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे बांधिलकी सोडायची आणि त्या पुढच्या माणसाला बेबी धरून जेलमध्ये टाकायचं. एक तर जेलमध्ये जा, नाही तर भाजपमध्ये जा. यांच्या ह्या कटुनीतीने आजही एकच प्रतिनिधी पुढे आला नव्हता. पण नशीब असं लिहिलं होतं, आजपर्यंत या देशामध्ये ज्या वेळेस क्रांती झाली प्रत्येक वेळेस तरुणांना पुढे यावं लागलं.
या देशातून ज्यावेळेस इंग्रज गेले त्यावेळेस सुद्धा तरुणाईंनी क्रांती हातात घेतली होती. इंग्रज कधी गेले त्यावेळेस खरे गावचं आंदोलन चालू झालं. चौकामध्ये कॉलेजमध्ये जेलमध्ये ठिकठिकाणी एका टायमाला आंदोलन करण्याची भूमिका तरुणांनी घेतली आणि इंग्रजांना त्या ठिकाणून जावं लागलं. हा इतिहास आहे. गुलामगिरी ज्यावेळेस तरुणांनी आंदोलन हातात घेतलं, ज्यावेळेस आंदोलन हातात घेतलं त्यावेळेस क्रांती घडली. आणि आज या ठिकाणी मी सांगतो या देशाची क्रांती उद्याच्या काळात घडणार ती तरुणाईने हातात घेतलेली आहे. कुणाही या हराम करून म्हणण्याची हिंमत काय झाली की जे हिंमत हे आंदोलन करत आहेत ते आंदोलन देशद्रोही करतात. अरे यांच्या अंधभक्त यांची फक्त उडवणूक केली की ही लोक देशभक्त आणि यांच्या विरोधात कोणी बोललं की तो देशद्रोही. या ठिकाणी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पाहता पाहता ते आंदोलन विद्यार्थ्यांनी हातात घेतलं. काही मुलींना प्रश्न विचारले, तुम्हाला कुठेतरी पाठिंबा दिलेला दिसतोय, तुमच्या खांद्यावर हात ठेवलेला दिसतोय. त्यावेळेस त्या मुलींनी दिलं उत्तर अतिशय चांगलं होतं. आम्ही ज्या देशात राहतो त्या देशात सावित्रीबाई फुले जन्माला आल्या. आम्ही ज्या देशात राहतो त्या देशामध्ये अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या. आम्ही ज्या देशात राहतो त्या देशात झाशीची राणी जन्माला आली. आणि आम्ही ज्या देशात राहतो त्या देशामध्ये झाशीची राणीच्या नंतर इंदिरा गांधी जन्माला आली. यांच्याकडे पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्ही महिला देखील त्या ठिकाणी रस्त्यात उतरलोय. आतापर्यंत आपण आंदोलन पाहिली. आंदोलन शिरवलं असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला की लोक पळत होती. पण आता लाठीचार्ज केल्यानंतर अन्याय केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या, हो हिंमत आहे लाठी मारा, गोळ्या मारा, आमच्यावर हल्ले करा, आम्हाला मारून टाका, पण एक इंचही हलणार नाही एवढी हिंमत या तरुणांच्या मध्ये उद्याचा देश घडवण्याची हिंमत या तरुणांनी दाखवली. आणि त्या निगरव्यक्त सरकारचे येण्याच्या अट्टादाड्याच्या सरकारला 26 दिवसानं जाग आली. त्यांच्या लक्षात आलं की आता जर असं ठेवलं तर आपली सत्ता सुद्धा जाणार आहे. आणि मग शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायचा. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला तो आज राष्ट्रपतीतून मंजूर व्हायचा. मला सांगा या लोकशाहीमध्ये जर आंदोलनाच्या माध्यमातून जर कोणी न्याय मागणार असेल तर ह्या देशातील सत्ता या देशातले राज्य करणारे राज्यकर्ते त्यांना छेडून टाकायची जर भूमिका घेत असतील तर उद्याच्या काळात तुमच्या आमच्यासारखा तरुण त्या ठिकाणी गप असणार नाही. तो रस्त्यावर उतरेल. म्हणे शिक्षक आता या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. तो राजीनामा मंजूर व्हायचा आहे. तर ज्या 20 लोकांच्या मुलांच्या आत्महत्या झाल्या त्या आंदोलनामध्ये काही लोकांचा लाठीचार्ज झाल्यानंतर काहींचा जीव गेला त्या लोकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्या ठिकाणी अभिजित आणि वांगचू आणि त्या ठिकाणच्या आंदोलकांनी केलेली आहे. त्याची वाट पाहतोय. तर झालं नाही तर हे आंदोलन उद्याच्या काळात अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहे. आणि